गुड मॉर्निंग बिकानेर. सकाळ सकाळी आमची पूर्ण सेना एकदम तैनात होती, कारण का आज आम्हाला खिंड लढायची होती. आम्हाला एकदम इंटरेस्टिंग आणि भारी भारी स्पॉट्स बघायचे होते. आमची बस ऑलमोस्ट सुटणारच होती, पण आपले सस्ते काजल खालीच राहिले होते. पण राजस्थानच्या उन्हात टॅन झालेल्या शाहरुख खानने त्यांना वाचवलं. मंडळी, तुम्ही विचार करत असाल की आज बॅकग्राऊंड म्युझिक थोडा वेगळाच आहे, का बरं असं? त्याचं कारण म्हणजे आमचा पहिला स्पॉट होता करणी माता मंदिर. हे मंदिर जेवढं त्या जागरूक देवीसाठी प्रसिद्ध आहे, तेवढंच जास्त ते प्रसिद्ध अजून एका कारणासाठी आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलं. हा मंदिर प्रसिद्ध आहे ते इकडच्या उंदरांसाठी. असं सांगितलं जातं की हे मंदिर देवीच्या 25,000 उंदरांचे निवासस्थान आहे. इकडे तिकडे सर्वीकडे उंदीरच उंदीर, काही मस्ती करणारे तर काही आळशी. आम्हाला करणी माता आणि आवड माता दोघांचंही एकदम सुंदर दर्शन झालं. आरती देखील भेटली. हे उंदीर एकदम शांतप्रिय होते, काही करत नव्हते. पण आपली घाबरी लोक, काही भक्त चढावामधून दारू पण घेऊन आले होते. यांचे मी व्हिडिओ काढले तर यांना वाटलं मी खूप मोठा ब्लॉगर आहे, म्हणून मला लगेच फॉलो केलं. मी सायन्स स्टुडंट आहे, मला माहिती आहे की उंदीर आर नॉट ॲट ऑल गुड फॉर आवर हेल्थ. पण खरं सांगतोय की हे सर्व उंदीर एकदम क्यूट, फ्रेंडली होते आणि ह्यांनी कोणालाच काही हानी नव्हती. गुंजलसोबत त्यांची एवढी चांगली फ्रेंडशिप झाली की ते त्याच्या अंगाखांद्यावर खेळायला लागले. इकडच्या उंदरांची खाण्यापिण्याची लय मजा होती, त्यांना काहीच कमी नव्हती. जर पुढच्या जन्मी मला उंदीर बनायचा श्राप भेटला तर नक्कीच माझा जन्म इकडे व्हावासा वाटेल. मंदिराचं सुंदर आर्किटेक्चर बघून झाल्यावर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. सकाळ सकाळी सर्वांचा जोश एकदम हाय होता, त्यामुळे बसचा प्रवास सर्वांनी नाचत गात केला. काही वेळातच आम्ही आमचा पुढचा स्पॉट म्हणजेच जुनागड पॅलेसवर आलो. बिकानेरचे बरेचसे फोर्ट आणि पॅलेस अजून शाबूत होते, कारण का त्यावेळी इकडच्या राजा महाराजांनी मुघलांसोबत युती केली होती. आपल्या पब्लिकसाठी त्यांनी मस्त परफॉर्म केलं. उन्होंने सोचा गब्बर खुश होगा, शाबाशी देगा. पण आपल्या पब्लिकने फोटो व्हिडिओ काढले आणि निघून गेली पुढे. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. भारत माता की. आमच्या ग्रुपचे आज पण फॉरेनर लोक फॅन झाली होती. जुनागड पॅलेसला पाहून खरंच मनातून एकच वाक्य निघतो, तारीफ करू क्या उसकी जिसने ये पॅलेस बनाया. गाईडने फोर्ट बद्दल आम्हाला बरीच माहिती दिली. फोर्टच्या आतमध्ये एक म्युझियम पण आहे, तिकडे पण बरेचशा गोष्टी बघण्यासारखे होते, जसं की हा वर्ल्ड वॉर 2चा एअरप्लेन, राजस्थानची सर्वात जुनी लिफ्ट आणि राजा महाराजांच्या काळातले बरेचसे युनिक गोष्टी जे तुम्ही बघू शकता. हा पंखा कमीत कमी 100 वर्ष जुना आहे. हे जे तुम्ही सिंहासन बघताय, हा भारतातला सर्वात जुना सिंहासन आहे. म्युझियम मध्ये बरेचसे अस्त्र आणि शस्त्र बघण्यासारखे होते. हाल कैसा है जनाब का, क्या ख्याल है आपका, तुम दो मचल. पॅलेसच्या या भिंती 300 वर्ष जुन्या आहेत, पण त्याला कोणत्याही प्रकारचं पेंटिंग किंवा टचअपची गरज नाही. आम्हाला इकडे बऱ्याच प्रकारच्या बंदूक देखील बघायला भेटल्या. ही आहे इथली सर्वात मोठी बंदूक, जी चालवायला 2 लोक लागायची. बंदुकीचं कलेक्शन झाल्यानंतर आम्ही तलवारचं कलेक्शन बघितलं. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या तलवार, ढाल, बिचवा, कट्यार आणि बरंच काही होतं. या पॅलेसमध्येच बरेच वर्षापूर्वीचे पत्र देखील होते. हा किल्ला हिस्टॉरिकली जेवढा भारी होता, तेवढाच एस्थेटिकली पण भारी होता.
इकडे बरेचसे फोटोजेनिक स्पॉट होते. आम्हाला गाईडने फिरवता फिरवता राजा आणि राणीची रूम दाखवली. पण मंडळी, राजा आणि राणीचं बेड वेगळं वेगळं होतं. काय फायदा एवढा पैसा असून जर बायकोसोबत झोपायला भेटत नसेल. हा पूर्ण पॅलेस आतून बाहेरून आणि सर्वीकडून एकदम ग्रँड होता. बॅकग्राऊंड चांगला होता म्हणून मी मस्तपैकी शाहरुख खानची पोज दिली. आमच्या सिनियर सिटीजन मध्ये मोडणारे काकांनी पण ते प्रयत्न केले. हा पूर्ण पॅलेस आमच्या बबलीला खूप आवडला होता. स्टुडिओमधून घेतलेल्या शर्टाच्या जीवर मी बराचसा स्वॅग करत होतो. एवढा सुंदर बॅकग्राऊंड आणि डिस्टर्ब करायला कोणी नाही, त्यामुळे आम्ही सर्वांनी मस्त व्हिडिओ काढून घेतल्या. या फोर्टवरच ग्लास म्युझियम देखील होता, जिकडे अँटिक ग्लास पीसेस आणि बाकी सर्व क्रॉकरी आयटम्स ठेवल्या होत्या. राजा महाराजांच्या काळातले बसायचे आसन आणि घालायचे कपडे देखील होते. कभी मेरी गली आया करो ओ गोरी गोरी ओ बाकी छोरी चाहे रोज बुलाया करो. आमच्या सर्व पब्लिकने जुनागडमध्ये भरलेले 150 रुपये वसूल केले, त्याला सलामी दिली आणि बाहेर पडलो. हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन आम्ही ब्राऊन मुंडे रेडी होतो. आज पुन्हा एकदा रिक्षात बसून आम्ही तयार होतो बिकानेर फिरायला. लालघर पॅलेसची आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. आपल्या भारतात महिलांना सर्वीकडे आरक्षण आहे, तसंच आमच्या या रिक्षात देखील महिलांना पुढे बसायसाठी जागा होती आणि बिचाऱ्या पुरुषांना आपला जीव धोक्यात घालून मागे बसायला लागत होतं. बिकानेर सिटीमध्ये फिरता फिरता अचानक रिक्षा बंद पडली. मग काय, बिचाऱ्या पुरुषांना उतरून धक्का द्यायला लागला. देवाच्या कृपेने रिक्षा चालू झाली आणि आम्ही थोड्या वेळातच पोहोचलो NRCC म्हणजेच नॅशनल रिसर्च सेंटर फॉर कॅमल्सवर. हे रेतीत पडलेले अंजीर खाऊ नका ही सूचना आणि उंटांबद्दल बरीचशी माहिती आम्हाला आमच्या गाईडने दिली. हा सेंटर एशियाचा एकमेव उंटांवर रिसर्च होणारा सेंटर आहे. इकडे 4 जातीचे आणि एकूण अप्रॉक्सिमेटली 260 उंट आहेत. हा क्यूट बच्चू फक्त 5 दिवसाचा आहे. तुम्हाला माहिती आहे मंडळी की उंटांचा प्रेग्नन्सी काळ हा 13 महिन्यांचा असतो. उंट एका वेळी एकाच बाळाला जन्म देतं, त्यांना जुळे होत नाही. एका बाळाचं वजन तरी पण 30 ते 40 किलो असतो आणि एका उंटाचं वजन 500 ते 600 किलो. एक उंट एका दिवसाला 10 ते 15 किलो खाद्य आणि 50 ते 60 लिटर पाणी पितो. उंटांबद्दल माहिती घेऊन झाल्यावर आणि त्यांच्या केअरटेकर सोबत स्वॅग करून झाल्यावर आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यामुळे आम्ही पोचलो उंटाचं दूध काढायला. पण उंटनी ताईंनी काही दूध दिलं नाही. कदाचित आमचा चेहरा नसला आवडला. अजून बरेचसे छोटे मोठे उंट बघून झाल्यावर आम्हाला इकडचा सर्वात छोटा म्हणजे फक्त 2 दिवसाआधीचा उंट देखील बघायला भेटलं. त्याच्या आईला राग नको यायला, त्यामुळे गपचूप हळूहळू फोटो काढले. काही बोला, हा उंट खूप क्यूट होता. या रिसर्च सेंटरमध्ये एक रिसर्च चालू होता, त्यामध्ये त्यांना बघायचं होतं की एक नर उंट 8 मादा उंटांना किती वेळात प्रेग्नेंट करू शकतो. आणि हाच आहे तो लक्की नर उंट. त्याची जाम मजा आहे. उंट, त्यांचं खाद्य भांडार आणि त्यांची व्यायामशाळा बघून झाल्यावर आम्ही उंटांच्या म्युझियममध्ये गेलो. इकडे आल्यावर कळलं की राजस्थानची लोक उंटाला किती महत्त्व देतात. या म्युझियममध्ये पण शिकण्यासारखं बरंच काही होतं आणि आम्हाला उंटांबद्दल अजून माहिती भेटली. सर्व माहिती गोळा करून झाल्यावर आम्ही काहीतरी खास खाय प्यायला जाणार होतो, म्हणजेच उंटाच्या दुधापासून बनलेले प्रोडक्ट्स. त्यानंतर आम्ही पोचलो जैन मंदिर बघायला. जैन मंदिर देखील खूप सुंदर होता आणि एस्थेटिक होता. जैन मंदिरलाच लागून लक्ष्मीनाथ मंदिर होतं, त्याच्या दर्शनाला देखील आम्ही गेलो. मंदिराच्या परिसरातून दिसणारा बिकानेरचा सनसेट व्ह्यू एकदम प्लीझंट होता. थोडीशी मजा मस्ती करून आणि एक क्यूट राजाचा फोटो काढून आम्ही आमच्या शेवटच्या स्पॉटवर पोहोचलो. रामपुरी हवेली ही एकदम रस्त्याला लागूनच होती. हवेलीचं कलर, स्ट्रक्चर आणि आर्किटेक्चर सर्व लय भारी होतं. थोडे फोटो व्हिडिओज काढून
आणि आठवणींची साठवण करून आमचा आजचा दिवस पूर्ण झाला. आज बरेच स्पॉट करून सर्व दमले होते आणि पूर्ण रात्र प्रवास पण करायचा होता. त्यामुळे जेवल्यावर सर्व लगेच झोपून गेले. बाय मंडळी, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.